हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही म्हणत असाल की खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे, त्याचं कारण असं आहे की कामाचा थोडा लोड होता ऑफिसमध्ये, तर तिथून टाईम काढायला थोडं हार्ड जात होतं. आणि आज मी आलेलो आहे घरी, सुट्ट्या होत्या थोड्या, तर मी आज व्हिडिओ टाकतो आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आहे या व्हिडिओमधून, तर बघा, नक्की बघा. ही जी कॉलनी दिसते तिथं मी लहानपणापासून राहायचो आणि इकडे एक कारखाना आहे. ओके. आणि तर आज सोमवार आहे, तर मी इथं जवळ एक भोलेनाथांचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे. त्याचं नाव आहे भोलेनाथांचा स्वर्ग. आणि खरंच तिथं जाऊन असं स्वर्गासारखी फिलिंग येते, तर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये, नक्की बघा. तर आपल्या कॉलनीपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर एक गुरुदत्तांचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही मागे. आणि इथं आहे ना, म्हणजे आधी खूप छान गार्डन वगैरे होतं मागे, बट कोरोनामुळे कोरोनानंतर म्हणजे की काही कारणास्तव ते नष्ट झालं आहे. तर तुम्हाला मी इथलं पण दाखवतो, बघा नक्की. हे बघा, असे हे जे दिसतंय ना, हे झाडांच्या त्या साईडला गार्डन होतं छानसं, हे ह्या साईडला. परत इकडं पाळणा वगैरे होता, पण ते नष्ट झालेलं आहे आता सध्या. आणि त्या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे. गुरुदत्तांचं दर्शन घेऊन मग आपण जाऊया पुढे, तसं ते तुम्हाला दाखवतोच मी. तर असं हे मंदिर होतं आणि आता आपण जातोय भोलेदासांच्या स्वर्गात, तर ते पण तुम्हाला दाखवतो. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण आवडणार आहे. आणि मंदिरापासून 1-2 मिनिटाच्या अंतरावर हे भोलेनाथांचं मंदिर आहे, दाखवतो मी. हे बघा, पाठी लागलेली इथं. हा रस्ता आहे ना, वेलेचार्डी रस्ता आहे. हे साधारण ना चोपड्यापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे बघा, इकडे मंदिर आहे आणि इथं एक पार्टी लागलेली आहे. त्या रोडापासून आतमध्ये आल्यावर इथं एक छोटीशी पार्किंग आहे आणि हे मंदिराचं एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी. इथं शूज वगैरे काढून घेऊ. इथून एंट्री वगैरे केली की इथं आपल्याला आपले पाय वगैरे धुण्यासाठी नळ आहे. तर गाईज, इथं बसून खरंच स्वर्गाची फिलिंग येते, म्हणजे खूप शांतता आहे, खूप मस्त वाटतं आहे. तर तुम्ही कधी इकडे आले चोपळाला तर नक्की इथं येऊन विजिट करा. खरंच खूप छान आहे, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमधून. जर तुम्ही कधी संध्याकाळी आलात ना, तर इथं एका नागदेवताचे पण दर्शन होते. ते जे पाईप आहेत ना, तिथून ते बाहेर निघतात.
आणि जसं तुम्हाला सांगितलंच मी की चोपड्यापासून हे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि एक खेडेगाव आहे वेले आणि चार्डी, त्याच्यामध्येच हे येतं. तिथून तुम्हाला पाटी दिसून जाईल आणि तिथून थोडंसं अंतरावर मध्ये आल्यावर हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, बघू शकता तुम्ही माझ्या मागे जे मंदिर. आणि जसं नाव आहे तसंच आहे की भोलेनाथांचा स्वर्ग. खरंच स्वर्गाची फिलिंग येते इथं. इथं येऊन नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुमची पण मनाची इच्छा पूर्ण होईल. आणि इथं सकाळी आणि संध्याकाळी रोज आरती होते. सकाळी एक 6:50 आरती होते आणि संध्याकाळी 6:21 आरती होते. तर त्यावेळी तुम्ही आलात तर तुम्हाला आरती पण म्हणजे आरती पण भेटेल. तर गाईज मी हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.